ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की केळीच्या सालाचे द्रव्यखत कसे बनवायचे. केळीच्या सालाचे द्रव्यखत हे फुलझाडांसाठी अतिशय उपयुक्त असते. केळीच्या सालामध्ये फॉस्फरस, पोटॅशियम हे घटक असतात, जे झाडांच्या वाढीसाठी आणि भरपूर फुले येण्यासाठी उपयुक्त असतात. फॉस्फरस हे मुळांची वाढ व फुलकळी निर्मिती करते. पोटॅशियम हे फुलधारणा व फळांची गुणवत्ता वाढवते. सर्वात आधी आपल्याला 2 केळीची साले घ्यायची आहेत. केळीची साले ही छोट्या तुकड्यांमध्ये कापून घ्यावी, म्हणजे त्यामधील घटक हे लवकर सुटतात व द्रव्यखत लवकर तयार होते. कापून घेतलेली साले ही एका छोट्या भांड्यामध्ये काढून घ्यावी व त्यामध्ये 1 लिटर पाणी घालावे. भांडे हे एखाद्या छोट्या प्लेटने झाकून घ्यावे. काळजी घ्या की भांडे अतिशय अलगदपणे झाकलेले असेल. हवाबंद डब्यामध्ये झाकलेले नसावे, नाहीतर खताला वास येण्याची शक्यता असते. हे पाणी 24 ते 48 तासांसाठी तसेच ठेवून द्या. नंतर गाळणीतून केळीची साले गाळून घ्यावी व पाणी वेगळे करून घ्यावे. ह्या पाण्यामध्ये 2 लिटर किंवा 1:2 प्रमाणात पाणी घालावे. आता आपले केळीच्या सालांचे द्रव्यखत तयार आहे. लक्षात घ्या की हे खत तुम्ही मातीमध्ये द्याल, पानांवर देऊ नका. हे खत पानांवर दिल्याने पाने जळण्याची शक्यता असते व मुंग्या, कीड लागण्याचीही शक्यता असते. हे खत महिन्यातून एकदा घालावे. पुढील 1 ते 2 महिन्यात तुम्हाला तुमच्या झाडावर भरपूर फुले पाहायला मिळतील.